आज आपण तरोडा बुजुर्ग नगरीत आलेले आहोत. आंब्याचं झाड म्हणून इथं इकडचा भागात चैतन्यनगरमध्ये प्रसिद्ध आहे. विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये आलेले आहोत. भाविक सकाळपासून विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये दर्शनासाठी येत आहेत. सकाळपासून दर्शनाची रांगा लागलेल्या आहेत. काही भाविक भक्त आलेले आहेत. तर आपण आज सकाळपासून आज सकाळी 2 वाजल्यापासून पूजा आरती ते करण्यात आलेली आहे. आपलं नाव काय? माझं नाव राजू तानाजी श्रीरामवार, राहणार कृष्णानगर. विठ्ठल रुक्मिणी मंदिरच्या सकाळी 4 वाजल्यापासून महाराजांचा अभिषेक वगैरे सुरू आहे व तसेच भक्तांची गर्दी आता दर्शनाला सुरुवात होत आहे. व तसेच इथं आमचे कदम सर व आम्ही सगळे मिसळून केळीचा प्रसादसुद्धा इथं वाटप करत आहोत. तरी सगळ्या भाविकातर्फे आमच्या AMP न्यूजच्या आमच्या शुभेच्छा. आता कदम सर. अजून काही भाविक भक्त आहेत. तरोडा नगरीतील कदम सर आलेले आहेत. सर, आज 6/7/2025 रोजी आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिर तरोडा बुजुर्ग नांदेड आंब्याच्या झाडाजवळ दर्शनासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. तर मला एक विठ्ठलाला विनंती करायची की आमच्या महाराष्ट्रातील शेतकरी सुखी समाधानी आणि पाऊस वेळेवर पडून सगळ्यांना समाधान लाभावं अशी मी विठ्ठलचरणी प्रार्थना करतो. थांबतो. काही महिला बहिणीसुद्धा आलेल्या आहेत. काकू, आज सकाळी कसं वाटलं तुम्हाला दर्शन करून? हां, सकाळी अभिषेक ते दर्शन करून एकदम असं छान वाटलं. अजून काय महिला आहेत? ताई, आज आलेल्या आहेत दर्शनासाठी. कुठून आलेल्या आहेत? आम्ही नांदेडचेच आहोत. इथे शेजारीच राहतो आणि सकाळपासून अभिषेक वगैरे चालू आहे मंदिरामध्ये. चांगलं प्रसन्न वाटतंय. केळीचं वाटप वगैरे केलं आहे आणि सर्वांना आषाढ एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून. इथले विठ्ठल रुक्माई मंदिरातले महंत आहेत. त्या महंतशी बोलूया आपण. आज सकाळपासून काय करण्यात आले? अभिषेक केला, पूजा अर्चा केलेला आहे. पुष्पार्चना, तुळशीर्चना, बिल्वार्चना, गंध, उदकोदक, नारिकेळ, षोडोपचार पूजा, 16 संस्कार. नवीन पिढीला काय संदेश द्यायचा? मागले आपल्याला काय शिकलेले आहेत आमचे बुजुर्ग लोक, तेच कंटिन्यू करा. त्याच्यामध्ये काही हे करू नका, विसरू नका. सगळं व्यवस्थित पूजा करा, लक्ष ठेवून करा, श्रद्धानं करा, आईवडिलाचं सेवा करा, देवाचं पूजा करा. हेच सांगतात, दुसरं काही नाही. या मंदिरासाठी योगदान म्हणजे महाराज स्वतः व मी या गल्लीचा नागरिक असल्यामुळं मी स्वतंत्र. आम्ही कुठली बी शासनाची 5 पैसे निधी आता घेतलेली नाही. तरी मागं इथं कल्याणकर साहेब हेमंत पाटील दर्शनाला आले होते. इथं स्लॅब टाकून द्या 5 लाख रुपयाचा अशी मी विनंती केली. तरी आता आज कल्याणकर साहेब दर्शनाला येतील. मी व महाराज त्यांना विनंती करू की आम्हाला 5 लाख रुपयाची निधी देऊन इथं एक स्लॅब टाकून द्यावं अशी आमच्या सगळ्या मंदिराची व महाराजांची सभामंडपाची महाराजांची विनंती आहे. धन्यवाद. AMK न्यूज नांदेड.